इथं बघू शकता ही आपली म्हैशी आत्ताच नवीन घेतली, हिचं नाव नंदिनी आणि तिला एक झालाय टोन्या. तिकडे बघू शकता त्याचं नाव आहे ना, त्याचं नाव काय ठेवले रे? टोन्या. नावच टोन्या आहे वा. आणि ही आमची चिनू आहे, इथं बघू शकता चिनू. चिनू ही कशी चिनू आहे बघा, आमची गावठी गाई आहे आणि एकदम टॉप क्वालिटी आहे. आता तिला आहे ना गोर होणार आहे, हिंद केसरी गोर होणार आहे. ती आता 3 महिन्याची गाभण आहे. आम्ही वाट बघतोय कधी गोर होईल. आणि सगळ्यात नादखुळा ब्रीड म्हणजे हे बघा, एचएफ क्वालिटीची एकदम. तर मित्रांनो इथं बघू शकता हा आमचा क्रिशू आहे आणि त्याच्यासोबत आणलंय आता आम्ही एक कोल्डू. काय करतोय बघूया, कानवरते जवळ ये चल जरा. कसं आहे बाले का नाही कसं आहे, तुमच्याकडे आहे का? तो कसा मारतोय तो? वडीतोय निषदकडे बघतोय. तुला आहे का असे कान? तुला आहे कान असे? नको मारू. तर मित्रांनो इथं बघू शकता आमचं घर सर्व गोष्टींनी संपन्न असलेलं. आमच्या घरी बारीक पोरं पण आहे, करडं पण आहेत, गाया पण आहे, बैल पण आहे. या पुढे अजून तुम्हाला आता मिळवणार आहे, भेटवणार आहे. पुढे बहुत कसं आहे, क्वालिटी कशी आहे? क्वालिटी क्वांटिटी दोन्ही पण आहे का नाही? क्वालिटी क्वांटिटी. आणि इथं बघू शकता हे अख्खा आहे ना, हा बोकड आहे आणि हा अख्खा काळा आहे. अख्खा काळा आहे सेम आमच्या दुडी कोण आहे सर्वज्ञ. आणि इथं बघू शकता आमची सर्वज्ञ पण अख्खी काळी आहे, फक्त तोंडाचं गोर आहे तिचं. हे बघ, हे इकडे बघ, कॅमेरा का बघ बघा, दोन्ही पण बघा. आणि त्यांना अजून शिकतात येत, शेती कशी करायची माहित नाही. त्यांनी नुसते पाण्यात झाडं लावलेत आहेत, पण त्यात माती कोण टाकणार? आणि ते पण नुसते फुलं आहेत आणि ते पण निघाले. इकडे इकडे तर मित्रांनो इथं बघू शकता दुडी ना आता काढायला पकडतीये, पण तिच्या काय हातीच नाही लागत आहे. अरे पडू नका. आणि ही आमची काकू आताच बीट काढून आलेली आहे. आणि ही आमची सगळ्यात घाण पोरगी, नुसतीच मातीत खेळत असते चिखलात. आणि हे आमचे बाबा. आणि इथं सुंदर अशा पद्धतीने कळडं पकडताना पण त्यांना काय अजून हातात येते नाही येत. निशादने केला डोक्याचा वापर आणि पकडलं. आणि तुम्हाला अजून एका व्यक्तीला मिळवणार आहे आपण आपलं पेट रिची. एकदम घाण झाली. आणि इथं बघू शकता यांच्या हातात काय आलेलं नाही. आणि हे आपलं एवढं मोठं घर आहे, अख्ख्या गावात नाही मला तर असं वाटतं अख्ख्या महाराष्ट्रात एकच लांब माडी आहे, ती म्हणजे मेंबरची माडी. आणि आता मी तुम्हाला भेटवणार आहे आपल्या गायांना. तर मित्रांनो इथं बघू शकता ही ना आपली ना याच्या क्वालिटीची गाय आहे. पाहिल्या आपल्याकडे ना अख्ख्या 52 भरून गाया होत्या, पण काय कारणास्तव मी पुण्याला गेलो. भले त्याच्यातून काहीच नाही झालं, व्हिडिओ एडिटिंग आणि ते शिकायला गेलो होतो, पण त्याचा काहीच फायदा नाही झाला. म्हणजे झालाय फायदा असं काय नाही, पण तुम्ही बघू शकता त्यामुळे सगळ्या गाय विकल्या. हे एकच ठेवलंय आणि आता याची मार्केट प्राइस आहे 25,000 रुपये. पण अजून आपल्याला काही ऐकायचं नाही, जरा वाहू द्या गाभण झाल्या विकू. आणि ही तर बघू शकता 2 महिन्याची गाभण, सॉरी 3 महिन्याची गाभण आहे. आणि हिला जे गोर होईल ते नक्कीच आपलं नाव रोशन घेईन अशी अपेक्षा आहे. टॉप क्वालिटीचा विषय. आणि ही म्हैस बघू शकता, हिला नाचरा बिचरा काय लावू नका, हिच्याविषयी जास्त काय सांगणार नाही मी, कारण हिला नजर लागली तर माझं दुधाची पंचायत होईल. दुधाच्या बद्दल हे नाही करायचं, काय म्हणतात, दुधाच्या बद्दल टाइमपास नाही व्हावा. आणि या ठिकाणी मित्रांनो दुडीने पकडलंय कळडू. कस काय वाटतं दुडे कळडू पकडल्यावर तुला? छान वाटते टॉप. आणि इथं बघू शकता आमचा टॉप क्वालिटीचा माल टोन्या म्हणजे याचं नाव आता आम्ही ठेवलंय गणेशराव. गण्या हा गण्या आहे आमचा. हा गण्या एवढा भारी आहे ना, तुम्ही बघू शकता. त्याच्या आहे ना डोक्या येऊ का, याचा पण डोक्याला इथं व्हाईट आहे आणि ह्या पण कार्डाच्या याला व्हाईट आहे. विषय सगळे असे आमच्याकडे अशीच आहेत,
सगळ्या अंगाने काळे असले तरी सेम याव का तुम्हाला अजून एक माणूस दाखवतो. आमच्या 3 माणसं आहेत अशा की 2 आणि हे एक बघू शकता. तोंडच गोर आहे फक्त त्याचं आणि बाकी सगळं काळे. आणि हे बघू शकता हा आपला लोसर भाकरवडीचा डब्बा आहे. त्याच्यात यांनी भाकरवडीच्या ऐवजी माती हे केलेली आहे. लाज नाही वाटली? शांत बसा. थांबा काय करू नका. आणि इथं बघू शकता मित्रांनो हे आमचं कळडू आहे. याचं नाव आहे हे याचं नाव ठेव. चल काहीतरी अजून याचं नावच नाही ठेवलं बघा. नाही याचं नाव ठेव. तर मित्रांनो इथं नामकरण चालू आहे. काय ठेवायचं नाव? शंभो. हा शंभो. तर मित्रांनो याचं नाव शंभो ठेवलेलं आहे. आणि त्या दुसऱ्याचं नाव काय ठेवायचं मग? शंभो आणि शिवाजी. तर मित्रांनो यांची नावं ठेवली ती शंभो आणि शिवाजी. नावं चांगली आहेत पण ही नको नावं ठेवायला. कारण सांगतो तुम्हाला हे अजून 4-5 महिन्यांनी सॉरी बट कापायला जाणार आहेत. रियालिटी आहे मग त्यामुळे आम्ही यांचं नाव ठेवतोय मोन्या. आणि त्याचं नाव ठेवतोय सोन्या. ते जास्त वाईट आहे. त्याचं नाव सोन्या याचं नाव मोन्या आहे. आणि याचं नाव आहे निषाद. याला गोट्या म्हणू आपण. चला नाही निषादच बरं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला असा ब्लॉग संपतोय. आणि आता मला काढायचंय त्या मागच्या म्हशीचं दूध. आणि ह्या पुरी तर काय मला दूध नाही काढू लागणार. तू हे घाणी आहे. घाणी नाही चांगले आहे. बारीकपणे आलो हा बारीकपणे आम्ही असंच माती बिती खेळायचो. बैल बनवायचो. मला लय भारी बैल ते बनवता येतात. आणि इथं बघू शकता त्या दुडीने कळडू पकडले. त्यामुळं ही शिळी कशी बोंबलतीये. पुढे गेली शिळी. आणि ती आपली बैल हिंद केसरी बैलांचा जोड आहे आपला. कुठे गेला? बैलांचा जोड आहे. बाबांचं वय 85 झाले तरी पण बाबा दूध बीत काढत असतात. आणि ओहो बैल कुठे गेली. आणि तिथं बघू शकता माग डीजे बीजे आपला. आपण लय सगळ्या गोष्टी संपन्न असं घर. या बघा नुसता गाडा रो चालू इथं. आरडा नुसता आरडा त्यात. आणि आपली माडी. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला ब्लॉग संपतो इथंच. आणि तू काय करतेस मला आधी तू सांग बरं. एकदा पब्लिकला सांग काय करतेस तू. काय करतेस. चला तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि